या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। साहेब, संस्थेच्या जागेवरील अतिक्रमण हटवा, आमच्या जीवितास धोका, आमच्यावरील अन्याय थांबवा। राहुल कारंडे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर शहर हद्दवाढ भागातील मजरेवाडी परिसरातील जुने सर्वे नंबर 222 व नवीन सर्वे नंबर 48/1 पैकी शिवगंगा नगर भाग 5 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नगरातील प्लॉट नंबर 162 याचे एकूण क्षेत्रफळ 4095 चौरस फूट इतकी खुली जागा असून सदर जागेमध्ये एक रूम बांधकाम केलेले आहे। सदरील जागा ही न्यू राजहंस बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने रजिस्टर असून सदरील जागा ही राजेश उर्फ राहुल कारंडे व संस्थेचे सचिव चेतन शिवशिंगवाले या दोघांनी मिळून संस्थेसाठी सदरील जागा ही नागेश शिवलिंगप्पा कोरे यांच्याकडून करारपत्राद्वारे नोटरी करून घेतलेली आहे। असे असताना यातील गैरअर्जदार राजू विश्वनाथ निंबाळकर हा आमच्या 4095 चौरस फुटाच्या जागेमध्ये पूर्वेकडून शिरकाव करून संस्थेच्या जागेमध्ये मुद्दामहून वहिवाट करत आहे। वास्तविक पाहता सदर गैरअर्जदार निंबाळकर यांना वहिवाटसाठी पश्चिम दिशेकडून जाण्या येण्यासाठी वहिवाटीचा रस्ता आहे, परंतु गैरअर्जदार निंबाळकर हे आमची जागा खुली असल्यामुळे जागा हडप करण्याच्या उद्देशाने सदरील जागेमध्ये घुसखोरी करत बेकायदेशीर कट्टा बांधून त्यावर अतिक्रमण करत आहे। इतकेच नव्हे तर यातील गैरअर्जदार निंबाळकर यास तुम्ही असे करू नका असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले असता यातील गैरअर्जदार निंबाळकर यांनी तुम्हाला कुठे जायचे आहे तेथे जावा, माझं कोणीही काही वाकडं करू शकणार नाही असे म्हणून बांधलेला कट्टा मी पाडणार नाही, माझ्या घरातील संडास पाण्याची व्यवस्था देखील तुमच्या प्लॉटमधून करतो असे म्हणून सदरील सांडपाणी सुद्धा आमच्या संस्थेच्या जागेमध्ये यातील गैरअर्जदार निंबाळकर हे सोडत असल्याची तक्रार यातील न्यू राजहंस बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश उर्फ राहुल तुकाराम कारंडे यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त व तसेच पोलीस आयुक्त यांना सदरील तक्रारी अर्ज दिल्याची माहिती यावेळी देण्यात आले। पहा। राजेश तुकाराम कारंडे, राहणार शिवगंगा भाग 5, कोणता सोलापूर। काय समस्या काय तुमची? आता समस्या जी आहे साहेब, ही मंडळीची जागा असून आमचा परिसर न्यू राजहंस बहुउद्देशीय सामाजिक संस्था, तर आम्ही इथं व्यायामशाळेसाठी एक रूम पत्राशेड तयार केलं होतं, तर त्याच्यामध्ये तो जो राजू विश्वनाथ निंबाळकर आहे तो आम्हाला दमदाटी करून तो कट्टा त्याने स्वतःहून पाडला त्याच्या मोठ्या भावाने। तर PI साहेबांना सांगितलं की हा कट्टा ह्या मंडळाच्या न्यू राजहंस बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पोराने पाडला, तर असे खोटे नाटे गुन्हे दाखल करतो अशी धमकी देतो। तर आम्हाला अजून कळालं की तो अजून गुन्हे दाखल करणार आहेत आमच्यावर, तर असं नाही व्हायला पाहिजे। त्यामध्ये यांनी परवा चौकीला बोलवले होते, त्यांनी कंप्लेंट दिली होता, त्या टायमाला सगळे पोरं गेले होते आमचे, त्या पोरांना पण त्याने म्हणला तुम्हाला मस्ती आली का, तुम्ही त्याच्या पाठीमागे जाता का, तो असं धमकावत आहे। तरी साहेबांनी दखल घ्यावी व त्याच्यावर कठोर कारवाई करावी। मी महापालिकेला आयुक्त साहेबांना पण मी लेटर दिलेलं आहे की ह्या जागेची मोजमापणी व्हावी व जे अतिक्रमण आहे त्याचं ते तुम्ही स्वतःहून काढावे आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी एवढीच आमची विनंती आहे। आणि जे काय आहे ते माझ्या माझ्या मंडळाच्या पोरांना त्याच्यापासून जीविताला धोका आहे, त्याची दहशत भरपूर आहे। जर कुणाला काय झालं तर तो राजू विश्वनाथ निंबाळकर व त्याचा भाऊ निरंजन विश्वनाथ निंबाळकर हे जिम्मेदार राहतील, एवढं न्याय द्यावा एवढी विनंती आहे। लक्ष्मी भीमराव चंदन शिवे, इथे मी 40 वर्ष झालं राहते। हे जागा सगळा मंडळाचा आहे। हे आता कालच्या नवरात्रपासून ह्यांची भांडणं चालू आहेत, त्याने बोलतात हिने बोलतात, मग हा जागासाठी दोघांनी पण भांडणं करू नये ही माझी इच्छा आहे। त्याने पण कोणाला काय म्हणू नये, हिने पण काय म्हणू नये, सर्व गोडी गुलाबान राहावं ही आमची इच्छा आहे। दोघं पण भांडणं करू नये, त्याने पण सर्त घ्यावं हिने पण सर्त घ्यावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे। सगळे इथे मंडळाचे मुलं आहेत, ते सगळेजण येतात, सगळा उत्सव करतात
सगळं आशकुशन करतात, जेवण बनवतात, सगळा देवीचा उत्सव पूर्ण राहुल कारंडे करतोय. एवढे आम्ही बघतोय हे आम्ही तुम्हाला सांगायला लागलं. पण आता हे जे आता वाद चाललाय ना, हे सर्व मिटवून घ्यावं. पुढं आपल्या ह्या गल्लीत राहायचं आहे. त्याने पण राहणार आहेत, ह्याने पण राहणार आहेत, कोण कुठं जाणार नाही ते, ही आमची इच्छा आहे बघा. माझं नाव ढिंगराव वेळेवर. आम्ही परवा चौकीला गेलो. त्यावेळेस आतनं बाहेर होताना आम्हाला की बाबा तू त्याच्याकडनं का बोलता, आमच्याकडनं का नाही बोलत असं बोलून आम्हाला धमकावलं होतं. कोणी धमकावले आपल्याला? राजू विश्वनाथ निंबाळकर. आणि त्यानुसार आमची इथे पूजा चालू होती. ती पूजा सोडून आम्ही चौकीला गेलो. एवढंच सांगतो की आम्हाला न्याय मिळून द्यावा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.